नमस्कार मित्रांनो, मी आहे वरद धोत्रे. जगात जर्मनी, भारतात परभणी या पॉडकास्ट मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. तर आजचे आपले गेस्ट आहेत आनंद झाटी, द फायनान्शियल ऍडवायझर. हॅलो एव्हरीवन. तर आपण आपल्या पैशांची इन्व्हेस्टमेंट किंवा गुंतवणूक ही कुठं करायला हवी असं तुम्हाला वाटतं? प्लीज ऍडवाइस करा. अरे इन्व्हेस्टमेंट वगैरे सगळं फ्रॉड आहे रे, सगळं फ्रॉड आहे. हात का मेल होता है पैसा, इसे बचाते नहीं उडाते है. तरी पण तू विचारलं म्हणून मी तुला टिप्स देतो की एखादं लॉटरी सेंटर बघायचं चांगलं बढियावालं. तिथे जेवढे तुमच्याकडे पैसे आहेत तेवढे ऑलमोस्ट इन्व्हेस्ट करायचे त्या लॉटरी सेंटरमध्ये. एक तरी तिकीट तुम्हाला लागेल. यांनी काय होईल, तुम्ही रातोरात श्रीमंत व्हाल. इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा तुम्ही हा पर्याय निवडा. वा वा, मस्त, एक नंबर एक नंबर सर. तर सर, आपण क्रेडिट कार्डच्या यूज बद्दल काय सांगाल? क्रेडिट कार्ड कसं यूज करावं? तुम्हाला काय करायचंय की सगळ्या क्रेडिट कार्डची लिमिट वाढून घ्यायची, फुल लिमिट एकदम, आणि त्याच्यावर भरपूर शॉपिंग करायची, एकदम मस्त शॉपिंग, खूप जास्त. याच्याने काय होईल की आजूबाजूच्या लोकांना असं वाटेल की बापरे, हा माणूस खूप जास्त श्रीमंत आहे. लोकांना त्यांच्या नजरेमध्ये असं वाटेल की खूप श्रीमंत माणूस आहे हा. अच्छा अच्छा, ठीक आहे सर. सर, रिस्क मॅनेजमेंट बद्दल काय बोलाल तुम्ही? रिस्क मॅनेजमेंट वगैरे सगळं फ्रॉड आहे रे, सगळं फ्रॉड. हॅलो, हा हा, भरणार आहे मी हप्ते. थोडा या टाइमला थोडा प्रॉब्लेम आहे, मी भरतो हप्ते, लवकरच भरत. हा चालते, ठीक आहे. सॉरी, ठीक आहे मॅम. हप्तेवाले पण खूप परेशान करतात. हा, तर मी कुठं होतो? हा, रिस्क मॅनेजमेंट वगैरे सगळं फ्रॉड आहे. एक सगळ्यात पहिले काय करायचं, जायचं एटीएम मधनं कॅश काढायची आणि सरळ पत्ते खेळायला जायचं. ह्यानं तुम्हाला काय होईल की ह्यानं तुम्हाला जोखीम कशी घ्यायची पैशांवर हे समजेल, आणि लोकांना पण इन्स्पिरेशन भेटेल की हा माणूस रिस्क घेऊन किती जास्त पैसे कमवायला लागतोय. अच्छा, तर सर, तुम्ही जास्त पैसे कमवण्यासाठी काय ऍडवाइस द्याल लोकांना? छान उपाय सांगतो, शॉर्टकट पैसे कमवण्याचा मार्ग. काहीही न करता तुम्हाला काय करायचे, तुमच्या गावामध्ये बीसी सुरू करायची. बीसी, लोकांकडनं पैसे घ्यायचे, बीसी सुरू करायची. थोडे दिवस एकदम चांगली चालू ठेवायची, आणि जेव्हा तुमच्याकडे लोकांचा विश्वास जिंकाल तुम्ही, तेव्हा एकदा 40-50 करोड जेव्हा जमा होतील, तेव्हा ते पैसे घेऊन फरार व्हायचे डायरेक्ट. म्हणजे अशानं काय होईल, तुम्ही रातोरात श्रीमंत व्हाल. लोकांना मरू दे रे, तू पैसे घेऊन पळून जा, रातोरात श्रीमंत. धन्यवाद झाटी सर. आपले ब्युटिफुल ऍडवाइसने लोकांचं नक्कीच परिवर्तन होईल, ते इन्व्हेस्टमेंट करायला शिकतील. थँक्यू.